नमस्कार मित्रांनो, आज आपण रस्ता सुरक्षाबद्दल जाणून घेणार आहोत। मी तुम्हाला याबद्दल माहिती देईल। रस्त्यावरील अपघात कमी होणे हेच रस्ता सुरक्षा आहे। ध्यान देऊन बघा, ट्रॅफिक सिग्नल माहिती असणे अत्यावश्यक आहे। लालचा अर्थ आहे थांबणे। जेव्हा सिग्नल लाल होते तेव्हा सर्व वाहने थांबतात। हिरवा म्हणजे जा असा अर्थ होतो। सिग्नल हिरवे झाले तरच वाहन पुढे जाते। पिवळ्याचा अर्थ आहे हळूवार करणे। जेव्हा सिग्नल पिवळे होते तेव्हा वाहनांचा वेग कमी करावा। पायी चालणाऱ्यांसाठी ट्रॅफिक लाईट सिग्नलची माहिती घेऊया। लाल माणसाचे चिन्ह पार नका करू। आपल्याला लाल माणसाचे चिन्ह दिसले तर आपल्याला नाही चालले पाहिजे। हिरव्या माणसाचे चित्र जेथून असेल तेथूनच प्रवास करावा। हे बोर्ड पहा, हे आहेत चेतावणी संकेत। चेतावणी यातायात संकेत त्रिकोणी असतात, तसेच निषेध चिन्हे ही गोल असतात। रस्ता सुरक्षा युक्ती तथा पालन। रस्ता पार करताना दोन्हीकडे बघायला हवे। वाहन येताना कधीही रस्ता पार करू नये। झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग तेव्हा करावा जेव्हा तुम्हाला वाटेल वाहन थांबलेले आहेत। दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालावे, हे आपणास अपघातात वाचवते। कारमध्ये किंवा इतर वाहनांमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावावा। अचानक झालेल्या अपघातात हे आपणास वाचवते। कारमध्ये इंधन भरताना गाडीचे इंजिन बंद करावे, नाहीतर त्याला जाळ लागू शकतो किंवा ते पेट घेऊ शकते। वाहनांमध्ये लायटर व ज्वलनशील पदार्थ वापरू नयेत। जास्त गती करू नये, असे केल्यास अपघात होऊ शकतो। अपघातातून वाचण्यासाठी रस्त्यावर खेळू किंवा पळू नये। कधीही गाडीतून हात बाहेर काढू नये, याने शेजारून जाणारे वाहन आपल्याला हानी करू शकते। पायी चालणाऱ्याने फुटपाथवरच चालायला हवे। बाहेर निघायचे असेल तर गाडीचे ब्रेक व टायर प्रेशर चेक करावे। चालताना किंवा वाहन चालवताना मोबाईल आणि हेडफोन वापरू नयेत। आता तुम्ही रस्ता सुरक्षाबद्दल खूप जाणता।